बऱ्याच मैत्रिणींची कमेंट आली होती की 36 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण तेच बघणार आहोत की 36 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाउजची एकदम परफेक्ट कटिंग कशी करायची. तर इथे बघा आपण बॅक पार्ट जो कटिंग करून घेतलेला आहे तो अगोदर आपण ओपन साईडला ठेवणार आहोत, कारण पुढच्या साईडला आपल्याला हुकाय आहेत. तर इथे बघा ओपन साईडला मी बॅक पार्ट इथं ठेवून घेतलेला आहे आणि जसं आहे तसंच आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि बॅक पार्टमध्ये आपली जेवढी तयार उंची असते त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं बॅक पार्टची कटिंग केलेली आहे. आणि बॅक पार्ट पेक्षा आपल्याला फ्रंट पार्ट असतो ना तो अर्धा किंवा पाऊण इंच जास्त घ्यायचा असतो. तर 36 साईज साठी इथं आपण पाऊण इंच वाढून घेणार आहोत. 34 साईज पर्यंत तुम्ही इथं पुढच्या भागामध्ये अर्धा इंच वाढून घेऊ शकता. ओके, तर इथे बघा खालच्या साईडला पाऊण इंच मार्किंग करून घेतलं आणि सरळ लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा डीप घेतलेला आहे 6 इंच. तुम्ही 6 ते 6.5 इंच घेऊ शकता, एकदम परफेक्ट असा येतो. ते इथे बघा गळ्याचं मार्किंग करून झाल्याच्या नंतर त्याला गोल असा शेप देऊन घ्यायचा. इथं पानगळा, पंचकोनी गळा तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता. त्याच्यानंतर मुंड्याचा आकार द्यायचा आहे आतल्या साईडला पाव इंच घेऊन. आणि त्याच्यानंतर उभा जो टक्स आहे तो आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10.5 इंचावर आणि आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4.5 इंच आणि खालच्या साईडला 4 इंच. अशा प्रकारे 2 मार्किंग करून घ्यायची. एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथे बघा शेप चांगला यावा म्हणून थोडासा कपडा फिरवून घेते आणि व्यवस्थित आता इथे बघा प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधला टक्स किती घ्यायचा, तर 2 इंचाचा इथे आपण जो मेन टक्स आहे तो इथे घेणार आहोत. त्याच्यानंतर सरळ लगेच 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि इथे परफेक्ट असं बघू शकता प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतलेला आहे. आणि मुंड्याच्या साईडला पण आपल्याला अर्धा इंचाचा एवढा एक छोटासा टक्स द्यायचा. त्याच्यामुळे काय होतं, आपला जो पप आहे ना प्रिन्सेस कटचा तो एकदम परफेक्ट असा येतो आणि ब्लाऊज फिटिंगला एकदम परफेक्ट बसतो. तर आपण जो मेन टक्स 2 इंच घेतलेला आहे तसंच खालच्या साईडला आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जेवढा पण टक्स घ्याल त्याच्यात अर्धा इंच वाढवून खालच्या साईडला आपल्याला फिटिंगच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे आणि छातीच्या साईडला तिथं 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे बघा आपण जे वाढवून घेतलेलं आहे ते फिटिंगच्या साईडला अशी क्रॉस लाईन आखून जोडून घ्यायचं आणि हुकाईच्या साईडला सुद्धा आपल्याला जेवढं आपलं पाऊण इंच वाढवलं होतं तेवढं आपण क्रॉस जोडून घ्यायचं, कारण आपल्याला फक्त मधला पार्ट टक्स जोडण्यासाठीच खालचा जो पाऊण इंचाचा भाग असतो तो एक्स्ट्रा आपल्याला जोडण्यासाठी लागतो. तर इथे बघा पूर्ण मार्किंग झाल्याच्या नंतर आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही कटिंग कराल तर तुमचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे ना तो फिटिंगला एकदम परफेक्ट असा येतो. पप अजिबात चपटा वगैरे होत नाही, एकदम परफेक्ट असा फिटिंगला बसतो. तर इथे बघा आपल्या 36 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची इथं कटिंग झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी.